गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आता इडा, पिंगला आणि सुषुम्ना ह्याच्याबद्दल जरा विस्तृत माहिती घेऊया. त्या आपल्या शरीरातल्या मेन पार्ट आहे. नाडी हा शब्द नड या संस्कृत धातूपासून बनलेला असून याचा अर्थ जाणे म्हणजेच ज्यामधून काहीतरी जाणे आहे असा आहे. आपण इडा, पिंगला व सुषुम्ना या तिन्हीचा अभ्यास एकत्रितपणे करूया, कारण या एकमेकाशी पूरक आहे. इडाला चंद्र नाडी डाव्या बाजूस असते, म्हणजे डाव्या नाकपुडीत असते, व पिंगला ही उजव्या नाकपुडीत असते. चंद्र नाडी रात्री सुरू असते व सूर्य नाडी दिवसा सुरू असते. सुषुम्नाच्या आत वज्रा, चित्रिणी व ब्रह्मा या नाड्या असतात. सुषुम त्या थेट शस्त्रदलापर्यंत जातात व त्या प्राणायामाने उद्दीप्त होतात. सुषुम्ना नाडी ही नाभीपासून आपल्या टाळूपर्यंत असते, तर इडा व पिंगला ह्या नाड्या सुषुम्नेला वक्राकार वेटोळे घेऊन इडा डाव्या नाकपुडीपर्यंत व पिंगला उजव्या नाकपुडीपर्यंत असते. इडा, पिंगला व सुषुम्ना या मानवी शरीरातील ऊर्जा नाड्या आहेत. सुषुम्ना पाठीच्या कण्याशी संबंधित आहे. सुषुम्नेत प्राण शिरल्यावर साधारणपणे 6 नाडी चक्रे पार करून त्या योगे त्या इंद्रियाची शुद्धी करतात. प्राण शस्त्रारात पोचतो. शस्त्रधार परब्रह्म स्थान आहे आणि ती षटचक्र म्हणजे मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी व आज्ञाचक्र होत. तर इडा नाडी सुरू झाली असेल तर आपल्या ह्याच्यामध्ये शांतता व शीतलता येते. पिंगळा नाडी सक्रिय झाली तर उत्साह निर्मिती होते. इडा नाडी सक्रिय करण्यासाठी उजव्या बाजूला झोपावे आणि पिंगळा नाडी सक्रिय करण्यासाठी डाव्या बाजूला झोपावे. सुषुम्ना नाडीत ऊर्जा प्रवेश झाल्यावर वैराग्य येते. वैद्यकीय शास्त्रानुसार नाडी ही रक्त विक्षेपणामुळे बोटाला कळणाऱ्या स्पंदनाशी संबंधित आहे, तर योगशास्त्रातील नाडी मज्जा धातूंशी संबंधित असून त्यातून प्राण वाहनाचा कार्य होत असते. नाडीची रचना कमळाच्या तंतूप्रमाणे असून नाड्या ह्या मेरुदंडाच्या खाली पसरलेल्या असतात, म्हणजे पृष्ठभागात आपल्या मेरुदंडाच्या खाली. नाडीचे एक टोक हे मेरुदंडाच्या भिंतीशी म्हणजे पृष्ठवंशाशी जुळलेले असते. नाड्यांच्या माध्यमातून जीवनाचे धारण करणाऱ्या प्राणाचे वहन होत असते, म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याचे वहन होत असते. काही नाड्या उदर्व प्रवर्तिनी असतात, म्हणजे त्या मूलाधार चक्रातून शरीराच्या उदर्व भागामध्ये पसरलेल्या असतात. आणि काही प्रकारच्या नाड्यांचा प्रारंभ शिरोब्रह्मामधून होतो व त्या तिथून नाड्या सुषुम्नेमधून खाली सर्व शरीरभर पसरतात. आता इडा नाडी बघूया. इडा नाडी सुषुम्नेच्या डाव्या बाजूला इडा नाडी असते. डाव्या नाकपुडीद्वारे श्वास जेव्हा पूर्णपणे चालतो तेव्हा त्यास चंद्र नाडी किंवा चंद्र प्रवाह सुरू असे म्हणतात. प्राणायाम करताना इडा नाडीने पूरक केला असता बाह्य वातावरणातील हवा जरी उष्ण असली तरी ती आतमध्ये गेल्यावर शरीरामध्ये थंडपणा निर्माण होतो. आणि मेरुदंडाच्या डाव्या बाजूला इडा नाडी असते, त्यातून चंद्र तत्व प्रवाहित होते. ही नाडी पोषणाचे कार्य करते. तसेच इडा नाडी ही भूतकाळाशी संबंधित आहे. भूतकाळ त्यामध्ये जमा होता आपल्या ह्याच्यात आणि शरीरामध्ये थंडपणा टिकवण्याचे कार्य इडा नाडी करते.
सुषुम्ना नाडीच्या उजव्या बाजूला पिंगळा नाडी असते. उजव्या नाकपुडीद्वारे श्वास जेव्हा पूर्णपणे वाहतो त्याला सूर्यप्रवाह असे म्हणतात. शरीरातील तापमान पिंगळा नाडीमुळेच टिकून राहते. सूर्यभेदन प्राणायामाच्या वेळी जेव्हा सूर्य नाडीने म्हणजेच उजव्या नाकपुडीतून पूरक केला जातो तेव्हा बाहेरची हवा जरी थंड असेल तर शरीरातील उष्णता निर्माण होते. हे नाडीचे वैशिष्ट्य आहे. तसेच पिंगळा नाडी ही भविष्य काळाशी संबंधित आहे. भविष्य काळात आपल्याला काय करायचं आहे त्या पिंगळा नाडीवरून कळते. तर सुषुम्ना नाडी ही वर्तमान काळाशी संबंधित आहे. आपण आता विस्तृत पुढच्या भागात घेऊयात. इडाच्या विशेष, पिंगळा विशेष आणि सुषुम्ना विशेष याचे तिन्ही भागाचे आपण उद्या नक्की करू. धन्यवाद.